हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हिनिंग. जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं अन्वीज टिफिन ब्लॉगच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज मी काय करत होते, व्हिडिओ शूटच करत होते. आज मी काहीच नव्हते करत का तर आईंनी आज बनवलेलं आहे त्यांच्या पद्धतीने हळदीचं लोणचं. तर थंडीचा महिना आहे आणि थंडीच्या रेसिपी तर झाल्याच पाहिजेत, म्हणून थंडीचं स्पेशल आम्ही गेलतो गुलटेकडीच्या व्हेजिटेबल मार्केटमध्ये आणि तिथून आम्ही आणलेली ओली हळद. तर व्हेजिटेबल मार्केटचा व्हिडिओ आलेला आहे, तो नक्की पहा लॉंग व्हिडिओमध्ये. आणि आई काय करतात, ओली हळद ना स्वच्छपैकी पाण्यामध्ये टाकून ठेवली, नंतर त्याचं बटाट्याची साल काढतो त्यांनी साल काढले आणि अशा प्रकारे स्वच्छ धुवून पुसून वगैरे मग त्याचे आता ते किसून घेत आहेत. तर ओली हळद पाण्यात टाकून त्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायची, पुसून घ्यायची, मग त्याचं साल काढायचं आणि मग अशा प्रकारे किसायचे आहे. आणि त्यानंतर त्यांनी एक आलंही घेतलं होतं, अद्रकही घेतलं होतं, तेही त्यांनी अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे त्याची साल वगैरे काढून. तर अशा प्रकारे एवढी हळद आणि अद्रक त्यांनी किसून घेतलेलं आहे. आणि अद्रक किसताना इतका सुगंध घरभर पसरला होता, त्यांच्या हाताला लागलं होतं, एकदम सुंदर असा हळदीचा वास येत होता. आणि इथे घेतलेलं आहे समप्रमाणात मीठ, साखर आणि लाल तिखट. आणि इथं तेल गरम करून कोमट करून घेतलेलं आहे. तर गरम गरम तेल नाही घ्यायचं का तर आपल्याला समोसा नाही तळायचा आहे, तर कोमट करायचं आहे ते तेल. त्यानंतर मिठामध्ये त्यांनी मग हिंग टाकलेलं आहे आणि इथं जे आळं केलेलं आहे म्हणजे असं करून गोलाकार करून त्यात हिंग टाकून त्यातच ते थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकणार आहेत. त्यात थोडंसं तेल टाकायचं, नंतर राहिलेलं जे तेल आहे ते आपण वरून मग सगळं झाल्यानंतर मिक्स करणार आहोत. आता त्याचा काही मी व्हिडिओ नाही टाकलेला की तेल कसं टाकलं, पण तेवढं तेल टाकलेलं आहे. 1-2 चमचे तेल आहे ते, एकच चमचा तेल आहे ते. हे पहा, सगळीकडं हळद, एकदम प्युअर हळद आहे, पूर्ण हात पूर्ण अशा आईंचे पिवळे पिवळे झालेले. तर हे पहा, अशा प्रकारे मग एका बाउलमध्ये त्यांनी हळद घेतली, त्याच्यानंतर अद्रक घेतलं आणि मग जे आपण साहित्य घेतलं होतं लाल तिखट, साखर, मीठ, हिंग आणि जे 1 चमचा तेल घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकलं. वरतून थोडंसं काळं मीठही त्यांनी टाकलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करायचं आणि व्यवस्थित एका बरणीमध्ये भरून ठेवायचं. झालं आपलं तयार पित्तशामक हळदीचं लोणचं. तर हे लोणचं आहे ना ते पित्तनाशकही आहे. सकाळी सकाळी तुम्ही आहे ना किंवा दुपारी थोडंसं तुम्ही खाल्लं ना जेवणासोबत तर खूप छान असतं. आता आमच्या ज्या गुजरातच्या आत्या आहेत ना त्या तर खूप म्हणजे गुजरातला हे लोणचं खूप करतात. आती हळदीचं लोणचं वगैरे खूप सारं करून ठेवतात. तर अशा प्रकारे मग आहे पित्तनाशक हळदीचं लोणचं. हे खूप शरीराला चांगलं असतं, उष्णता देतं आणि थंडीमध्ये तर आवर्जून खाल्लं पाहिजे. आम्ही प्रत्येक वर्षी असं थंडीमध्ये लोणचं करतो. तर तुम्ही करता का? नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. जर नसाल करत तर ही रेसिपी पाहून तुम्ही करू शकता. आणि जेवताना वरण भातासोबत कशासोबत तोंडी लावायला हे अतिशय छान लागतं हळदीचं लोणचं. तर तुम्ही नक्की करा आणि मला सांगा. आणि नेक्स्ट रेसिपी असणार आहे आपलं अद्रक पाचक, तीही पाहायला विसरू नका. धन्यवाद.